गुड मॉर्निंग मुलांनो. सो गेल्या वेळी तुम्हाला जर आठवत असेल, तर आपण उष्णता धड्यामध्ये काही सूत्र शिकलेलो होतो. आज मी क्विकली ते तुम्हाला रिवाईज करून देते आणि त्याच्यानंतर ना आपण काय करूया, त्याच्यावर आधारित गणितं सोडवूयात. आजचा क्लास आपला खूप जास्त महत्त्वाचा आहे. मग ह्या क्लासची नंतर तुम्ही ज्यावेळी रेकॉर्डिंग बघाल, तर व्हिडिओला जिथे-जिथे तुम्हाला अडतंय किंवा जिथे तुम्हाला वाटते, की हे समजलं नाहीये, परत एकदा रिपीट करून बघा. क्वेशन्स कॉपी करून घेताना व्हिडिओ पॉज करून तुम्ही क्वेशन्स कॉपी करू शकता. ठीक आहे. चला, तर लास्ट क्लासमध्ये आपण पाहिलेलं होतं, आपलं कॅलरी मापी जे आहे, त्याला यूज करून आपण कसे उष्णता मोजू शकतो. तर सूत्र मी गेल्या वेळी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं. आता आपण काय करणार आहे, एक उदाहरण सोडवूया त्याच्यावर आधारित आणि मग तुमच्या पुस्तकामधली उदाहरणं सोडवूयात. ठीक आहे. तर मी तुमच्याबरोबर एक व्हाईट बोर्ड शेअर करते माझा. थांबा. बघा, माझी स्क्रीन आता तुम्हाला दिसतेय. तर हा माझा व्हाईट बोर्ड आहे. तर चला, आता आपण ह्याला सॉल्व्ह करूयात. तर गेल्या वेळी मी तुम्हाला हे सांगितलेलं होतं, ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, उष्णता वेगळी असते, हीट ज्याला आपण म्हणतो आणि टेम्परेचर वेगळं असतं, तापमान वेगळं असतं. बरोबर आहे? आता आपण गणित सोडवलं, की तुम्हाला समजेलच, की मी नक्की काय म्हणते ते. तर बघा, तर आधी उदाहरण हे घेऊया, की समजा हे आपलं भांड आहे आणि ह्याच्यामध्ये आपण असा बर्फ घेतलाय, राइट? आता मुलांनो, नीट बघा. एक काम करूया, आपण बर्फ नाही घेऊया, पाणी घेऊयात. ठीक आहे, तर आपण ह्याच्यामध्ये पाणी घेतलं. समजा ह्या पाण्याचं आपण थर्मामीटर आतमध्ये टाकलेलं आहे, तर ऑलरेडी सुरुवातीचं टेम्परेचर फॉर एक्झाम्पल 30 डिग्री आहे. हे खूपच डार्क झाले मुलांनो. 30 डिग्री आहे, राइट? आता आपण त्याला काय करणार आहे? उष्णता देणार आहे. तर आधी आपण लिहूयात इथे आपलं सुरुवातीचं तापमान किती आहे? 30°C. आता ह्याला गरम केल्या समजा ह्याचं तापमान आता नंतर वाढलं, म्हणजे T2 आपलं झालं 60°C, राइट? समजा आपण पाण्याचं जे वस्तुमान आहे, ते पाण्याचं वस्तुमान घेतलेलं 500 ग्रॅम, म्हणजे अर्धा किलो पाणी घेतलेलं होतं. ठीक आहे? तर आता आपल्याला काढायचंय, की आपण ह्या पाण्याला नक्की किती उष्णता दिली? ज्या उष्णतेमुळे ह्याचं तापमान 30° पासून 60° पर्यंत गेले. तर उष्णता किती दिली? अच्छा, आता ह्याला डायरेक्ट उष्णता लिहिण्याच्या ऐवजी तुम्हाला माहिती आहे उष्णतेला आपण काय म्हणतो? क्यू म्हणतो, राइट? तर ती किती दिली काढायची आपल्याला. तर आता इथे आपल्याला अजून एका गोष्टीची गरज आहे. ती गोष्ट तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. हं. तुम्हाला आठवतंय? पदार्थाचा विशिष्ट उष्मा. त्याचा बघा तक्ता आपल्याला दिलेला होता. ह्याच्याबद्दल मी बोलते. हे दिसतंय? पाणी. आता पाण्याची विशिष्ट उष्माधारकता जी आहे ती 1 आहे. 1 कॅलरी प्रति ग्रॅम डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, तर हे आपल्याला लागणार आहे. तर आता आपण इथे सी लिहूयात मग ह्याचा. 1 कॅलरी प्रति ग्रॅम डिग्री सेल्सिअस. सो मग Q बरोबर आपलं सूत्र आहे MC डेल्टा टी. तर M आहे आपला 500 ग्रॅम, C झाला आपला 1 आणि डेल्टा टी म्हणजे तापमानात किती बदल झालाय. तर फायनल टेम्परेचर आपलं किती आहे?
हा, इथे आपण असं लिहू शकतो MC डेल्टा टीच्या ऐवजी, बघा इथे डेल्टा टीच्या ऐवजी आपण लिहू शकतो T2 वजा T1, राईट. मग इथे येणार हे 60 मायनस 30. तर 60 मधून 30 गेले, 30 एकाने गुणल्याने काय फरकच नाही पडणार. मग बघा हे 5 त्रिक 15 आणि वरच्या 3 शून्य. तर तुम्ही बघू शकता 15,000 जी आहे ही कशामध्ये आली आहे, कॅलरीमध्ये आली आहे. ही कॅलरीमध्ये आली बरं का मुलांना उष्णता, कारण आपण सी ची व्हॅल्यू कॅलरीमध्ये घेतली आहे, पाण्याचं वस्तुमान जे ते पण ग्रॅम मध्ये घेतलेलं आहे. तर ही कॅलरीमध्ये 15,000 आले. तर ह्याला आपण काय करू शकतो, 15 किलो कॅलरी, 15,000 कॅलरी म्हणण्याच्या ऐवजी आपण काय म्हणू शकतो, 15 किलो कॅलरी म्हणू शकतो. आता समजा मुलांनो हाच प्रश्न विचारला की जूल मध्ये किती असेल, जूल मध्ये ही उष्णता किती असेल. तर तुम्हाला आठवते इथे काल पुस्तकामध्ये आपण म्हणजे त्या दिवशी बघितलेलं होतं, 4.18 होतं. कुठे गेलं, हा हे बघा, नाही ते नाहीये. हा आठवलं मला, ह्याच्यामध्ये होतं ते, येस दिसतंय. 1 कॅलरी 4.18 जूल असतं, म्हणजे 4.18 जूल असतं. ठीक आहे. तर मग आता जूल मध्ये जर विचारली असेल तर मग आपण काय करणार मुलांना, सिंपल आहे. ती जे आपले उत्तर आलेलं आहे 15,000, त्याला आपण कशाने गुणणार, 4.18 ने. जे पण उत्तर आहे ते आपलं जूल्स मध्ये तीच आहे आपली उष्णता. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतःहून करा, ठीक आहे, आणि मला सांगा की तुमचा आन्सर किती येते. तर हे एक साधं सोपं आपलं गणित झालं, ज्याच्यामध्ये आपण किती उष्णता दिली ऍक्च्युअल मध्ये ते कॅल्क्युलेट केलं. ठीक आहे. आता इथे तुम्हाला दिसतंय मुलांना तुमच्या पुस्तकामध्ये ना, हे गणित आहे. 5 केजी वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 20 पासून 100 पर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल. हे सेम टू सेम गणित आपण केले, फक्त मी किमती वेगळ्या घेतलेल्या आहेत. 5 केजी दिले, हे किलो कॅलरी घेतले. इथे बघा हे किलो कॅलरी घेतले, हा सी ची किंमत, आणि इथे हा डेल्टा टी घेतलेला आहे. तर मग सेम आणि व्हॅल्यूज काढलेले आहेत. एक सेकंड. अच्छा ग्रेट. मुलांनो मी तुमचीच वाट बघत होते. आपण गेल्या क्लासमध्ये जे गणित, जे सूत्र बघितलं, अच्छा गर्ल्स हात वरती करा. खुशी काय आज मागे बसले, खुशी मागच्या साईडला बसली आज. मुलांनो तुमचा ना व्हिडिओ पॉज झाला. बरं चला आता पुढचा भाग आपण बघूयात. हा आता मला तुम्ही दिसताय व्यवस्थित. गर्ल्स आता एक गणित मी सोडवलं, तुम्हाला पटकन त्याला रिवाइज करून देते, मग आपण पुढचं गणित सोडूया. माझा व्हाईटबोर्ड दिसतोय तुम्हाला मुलींनो, अनम्यूट करून सांगा व्हाईटबोर्ड दिसतोय माझा तुम्हाला. ठीक आहे, व्हेरी गुड, थँक्यू सो मच. ठीक आहे, आता बघा मी पटकन ह्याला रिवाइज करून देते. काय केलं ना आपण, आपण
ह्या भांड्यामध्ये पाणी घेतले, हे बघा 500 ग्रॅमचं, अर्धा किलो पाणी घेतले, ठीक आहे हे. आणि त्या पाण्याचं सुरुवातीचं तापमान आपण थर्मामीटरने म्हणजे आपल्या तापमापीने मोजून बघितलं ते 30 अंश होतं. तर इथे बघा त्याची किंमत लिहिली 30 अंश. परत आपण त्याला उष्णता दिली आणि मग त्याचं तापमान झालं 60 अंश. हे बघा इथे. आणि मग आता प्रश्न आहे की आपण त्याला नक्की किती उष्णता दिली. तर मग आपलं ऑलरेडी सूत्र आहे उष्णतेचं Q बरोबर mc डेल्टा टी. आणि आता ही सी कुठून मिळणार आपल्याला? सी ची किंमत बघा, विशिष्ट उष्माधारकता, हे बघा हा आपल्याकडे तक्ता आहे, दिसतोय हा विशिष्ट उष्माधारकता. इथे पाण्याची किंमत किती आहे? 1 आहे, राईट. तर मग इथे मग एम ची किंमत ठेवली 500, सी ची किंमत आता आपण तक्त्यावरून इथे लिहिली आणि ती पण किंमत ठेवली. आणि आता इथे डेल्टा टी म्हणजे काय असतं? हा डेल्टा टी म्हणजे तापमानामधला बदल असतो. म्हणून मग अंतिम तापमान वजा सुरुवातीचे तापमान, म्हणून आपण हे 60 वजा 30 केलं आणि मग आपलं उत्तर आलं 500 गुणिले 30 म्हणजे 15,000 कॅलरी. बरोबर आहे. हे 5 त्रिक 15, 15,000. मग हे 15,000 कॅलरीला आपण 15 किलो कॅलरी पण लिहू शकतो, हे हजाराच्या 3 शून्य काढून. मग ते किलो कॅलरी मध्ये लिहिलं. मग आता समजा तुमच्या परीक्षेमध्ये जूल मध्ये विचारलं, जूल मध्ये उष्णता किती आहे, तर मग इथे आपण काय करणार, आपल्याला बघा मग लास्ट टाइम पुस्तकामध्ये बघितलेलं आपण 1 कॅलरी म्हणजे 4.18 जूल असतं, राईट. तर हे आपल्याला जे कॅलरी मध्ये मिळालेलं 15,000 त्याला आपण 4.18 ने गुणलं की आपल्याला उत्तर जूल मध्ये मिळेल. तर आता हे गुणाकार तुम्ही स्वतःहून करायचं आणि मला नंतर सांगा तुम्हाला किती उत्तर मिळते. 15,000 गुणिले 4.18. ठीक आहे. आता हे सेम टू सेम गणित बघा तुमच्या पुस्तकामध्ये पण आहे मुलांना, फक्त किमती वेगळ्या. हे बघा 5 केजी वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 20 अंश डिग्री सेल्सिअस पासून 100 अंश पर्यंत नेले, तर त्याला ते वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल? सेम बघा, एम दिलेला आहे, सी तक्त्यावरून घेतला आपण 1, डेल्टा टी बघा 100 वजा 20 80. सेम सूत्र बघा, एम सी डेल्टा टी, किमती ठेवल्या, उत्तर आलं 400 किलो कॅलरी. 15,000 गुणिले किती? 4.18. 4.18. हा 4.18. आलं उत्तर? चला मी वेट करते, सांगा मला. 62,700. 62,700. हो. व्हेरी गुड. 62,700 जूल्स. मग आपण ह्याला काय लिहू शकतो? 62.7 किलो जूल लिहू शकतो, बरोबर आहे, हजाराने भागून. तर हे गणित समजलं? सोपं स्ट्रेट फॉरवर्ड गणित आहे, फक्त सूत्रामध्ये किमती ठेवायच्या. ठीक आहे. आता पुढचं वालं गणित बघूयात मुलांना. हे वालं गणित जे आहे ते साधं सोपं नाहीये. हे गणित तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं की 3 ते 4 मार्काला विचारतील आणि विचारण्याची शक्यता जे तिथे दाट आहे. मिश्रणाचे तापमान 23.8. हे गेल्या वेळी तुम्हाला आठवते कॅलरी मापी घेतलेली, त्याच्यामध्ये आपण गरम गोळा टाकलेला, हे ते वालच सूत्र इथे वापरून करायचंय. दिलेला उष्मा गरम वस्तूने, उष्म वस्तू पदार्थाने दिलेला उष्मा बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेला उष्मा, ती वाली कन्सेप्ट वापरून. आता मी इथे काय करते मुलांनो, हे तुमच्या ह्याच्यामध्ये सोडवून दिले त्यांनी व्यवस्थित, पण ना ह्यांनी दिलेली माहितीसाठी जसं आता गोळ्याचे वस्तुमानला आपण कशी नावं दिलेली एम सी वगैरे, तशी नावं नाही दिलेत. म्हणून आता काय करूया, हे गणित मी माझ्या ते व्हाईट बोर्ड वरती कॉपी करून घेते. हाच सेम गणित, त्याला आपण आपल्या पद्धतीने सोडवूयात. म्हणजे पद्धत सेमच आहे, फक्त त्याला अजून छान व्यवस्थित नावं वगैरे देऊयात. माझा व्हाईट बोर्ड दिसतोय मुलांनो? हो नाही, काहीतरी बोला बेटा.
हो ओके, ठीक आहे. चला आता ना, जसं मी तुम्हाला नेहमी सांगते, आपण ही शाब्दिक उदाहरणे सोडवताना मग ती फिजिक्स मधली आपल्या ह्या भौतिकशास्त्रामधली असो किंवा तुमच्या गणितामधली असू द्यात, तर काय करायचं आपण त्यांना तोडायचं, तोडून तोडून शिकायचं त्यांना, मग काय प्रॉब्लेमच नाही. हे बघा, आपण इथे आता उदाहरण घेतलं. एक मिनिट मुलांना. ठीक आहे, आता हे ठीक आहे. तर आता हे आपलं उदाहरण इथे आपण कॉपी पेस्ट करून घेतलंय. चला, तुम्हाला जसं मी ऑलरेडी शिकवलंय मुलांना, आपण काय करणार, आधी लिहिणार दिलेली माहिती. ठीक आहे, आधी ना गणित समजून घेऊया आणि मग बघा, 100 ग्रॅम वस्तुमान असलेल्या तांब्याच्या गोळ्याला, कशाचा गोळा आहे? तांब्याचा गोळा आहे. तर आपण ही आता मी जी आकृती काढते ना, ही तुम्हाला रफ वर्क करायचं. रफ म्हणजे माहितीये ना मुलांना, कच्चं काम असतं ना, ते तुम्हाला टीचरला प्रश्नपत्रिके म्हणजे तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये दाखवायची गरज नाहीये. तर मी इथे तरी पण आपल्याला समजण्यासाठी काय केलं, हा तांब्याचा गोळा, तांबा ब्राऊन कलरचा असतं ना, आता माझ्याकडे ब्राऊन कलर तर नाही म्हणून मी ऑरेंज कलर युज केलाय. आता ह्याचं वस्तुमान किती दिलेलं आहे? 100 ग्रॅम. तर आता ही वस्तू आहे ना मुलांनो, तांब्याचा गोळा वस्तू आहे. तर तुम्हाला आठवते आपण त्याच्यासाठी वस्तूसाठी काल त्या दिवशी म्हणजे परवा दिवशी काय लिहिलेलं, आता इथे दिलेली माहिती. तर वस्तूच्या वस्तुमानासाठी आपण नाव दिलेलं MO, कारण आपण वस्तूला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? ऑब्जेक्ट. तर MO आहे आपला किती इथे? 100 ग्रॅम. ठीक आहे. तांब्याच्या गोळ्याला, आता हा तांब्याचा आहे म्हणजे ह्या वस्तूचा वस्तूची विशिष्ट उष्माधारकता, तांब म्हणजे कॉपर, तर त्याला आपण नाव देऊ शकतो CC. आता हा किती आहे आपल्याकडे, तर ते कसं कळणार? हा तुमच्या पुस्तकामध्ये जो तक्ता दिलेला होता त्याच्यामध्ये दिसते तांब. तांब्याचं बघा विशिष्ट उष्माधारकता किती आहे? 0.095. आता हा मुलांनो तुमच्या परीक्षेमध्ये हे उष्माधारकता देतील की नाही आठवत नाही रे मला. हा दिलेले तांब्याची विशिष्ट उष्माधारकता, हो दिलेली 0.1 दिली येते. ठीक आहे, मग 1 घेऊया. 0.1 कॅलरी प्रति ग्रॅम डिग्री सेल्सिअस. तांब्याची 0.1 आणि इथे किती दिले? हा, त्यांनी काय दिले? 9.5च त्यांनी अजून त्याचं अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढून ना, म्हणजे जवळपासचं नाही का, आपण त्याला राऊंड ऑफ करतो. राऊंड ऑफला मराठीत काय म्हणतात रे? जसं आपण 98ला 100 करून टाकतो तसं इथे 95ला 1 करून टाकलंय. 95ला म्हणजे इथे बघा 100 करून टाकलंय. तर 0.1 दिले. ठीक आहे. आणि गोळ्याला 100 अंश पर्यंत उष्णता देऊन, म्हणजे त्याचं सुरुवातीचं TO, गोळ्याचं तापमान किती आहे? 100 अंश डिग्री सेल्सिअस. उष्णता देऊन झालं, गोळ्याबद्दल संपलं. 195 ग्रॅम वस्तुमान व 20 अंश डिग्री तापमान असलेल्या तांब्याच्याच कॅलरी मापीतील पाण्यामध्ये सोडला. ठीक आहे. 195 ग्रॅम वस्तुमान व 20 अंश डिग्री तापमान असलेल्या तांब्याच्या कॅलरी मापीतील पाण्यात सोडलंय बघा मुलांनो. तर ही माहिती जी दिली आहे ती पाण्याची दिलेली आहे. मग पाण्यासाठी आपण काय युज करणार? MW. तर पाण्याचं वस्तुमान किती आहे? 195 ग्रॅम. तापमान किती आहे? TW लिहूया, त्याचं तापमान किती आहे? 20 अंश डिग्री सेल्सिअस. आता पाण्याचा विशिष्ट उष्मा CW, मग अशी गणित सोडवताना आपण बघितलेलं ना, तो 1 कॅलरी प्रति ग्रॅम डिग्री सेल्सिअस आहे. आठवत नसेल तर परत एकदा महागारी तक्त्यामध्ये बघा, जो तुमच्या पुस्तकामध्ये दिलाय. आता इथे कॅलरी मापीचे वस्तुमान दिले बघा, म्हणजे आपण ह्याला लिहूया MC. कॅलरी मापीचे वस्तुमान किती आहे? 50 ग्रॅम. मिश्रणाचे जास्तीत जास्त तापमान किती होईल? आता बघा मुलांनो, इथे कॅलरी मापी स्वतः पण तांब्याची बनली, मग त्या कॅलरी मापीचा पण विशिष्ट उष्माधारकता पण इथे पण CCच लिहिणार, सेम टू सेम. आणि त्याची किंमत ऑलरेडी आपल्याला दिली आहे, तो 0.1 कॅलरी प्रति ग्रॅम सेल्सिअस.
आता इथे कॅलरी मापीचं तापमान नाही दिलंय, पण जे पाण्याचं तापमान असेल तेच कॅलरी मापीचं तापमान असेल. आपण बघितलेलं होतं. अरे कुठलं पण आपलं जे भांड आहे, आता जसं की आपण त्या दिवशी एक्झाम्पल घेतलेलं, तर समजा तुम्ही ना स्टीलच्या पेल्यामध्ये गरम दूध टाकलं, मग थोड्या वेळानंतर ना स्टीलचा पेला आणि गरम दूध दोघांचं तापमान समान होऊन जाईल. तर इथे खूप वेळापासून हे पाणी ठेवलेले कॅलरी मापीमध्ये, तर त्या दोघांचं पण तापमान सेमच असेल. मग हे जे 20 अंश तापमान पाण्याचं होतं, तेच तापमान इथे काय असणार आहे, कॅलरी मापीचं पण असणार आहे. ठीक आहे. मग इथे आपण लिहू शकतो TC, कॅलरी मापीचं सुरुवातीचं तापमान, ते किती आहे, 20 अंश सेल्सिअस. ठीक आहे. आता आपल्याला काढायचंय, इथे लिहिते मी मुलांनो, शोधणे, कारण जागा वाचवण्यासाठी तुम्ही खालच्या लाईनीवरती लिहा. शोधणीमध्ये आपल्याला मिश्रणाचं तापमान काढायचंय, म्हणजे तो तांब्याचा गोळा त्या कॅलरी मापीमधल्या पाण्यामध्ये टाकल्यावर थोड्या वेळानंतर तुम्हाला माहितीये की उष्णतेची देवाणघेवाण होऊन हे तिन्ही पण एका समान तापमानाला येतील. तांब्याचा गोळा, पाणी आणि कॅलरी मापी, हे तिघांचं तापमान काय होऊन जाईल, समान होऊन जाईल. तेच समान झालेलं तापमान आपल्याला शोधायचंय. आपण मग त्याला नाव देऊयात TM. काढायचंय किती ते, M फॉर बघा मराठीत मिश्रण पण असतं आणि इंग्लिशमध्ये त्याला मिक्सचर पण म्हणतात. मग मिश्रणाचं तापमान काढायचं आपल्याला, म्हणून TM किती आहे ते शोधायचे, असं लिहूयात. माहिती फक्त काय केलेली आहे, लिहून घेतली आपल्याकडे. समजलं इथपर्यंत? अनम्यूट करून सांगा. हो. ओके, व्हेरी गुड. चला मग काय, आता सूत्रामध्ये आपल्याला नुसत्या किमती ठेवायच्या. आता मी हे गणित लपवते मुलांनो, वरचं जे क्वेश्चन लिहिलेलं आहे ना तो लपवते, कारण मला जागा हवी खाली सोडवायला. त्याला थोडस छोटं करते. एवढी साईज केली तरी दिसेल तुम्हाला मुलांनो? खूप छोटं दिसतंय का? नाही. चालेल ना एवढं? हो. ठीक आहे, व्हेरी गुड. चला आता आपण ह्याला सोडूयात. तर आपण दिलेली माहिती लिहिली, शोधणे लिहिलं. आता आपल्याला मुलांनो सूत्र लिहायचं. आपण सूत्र कोणतं वापरणार आहे? तर सूत्र तुम्हाला आठवत असेल, आपण काय बघितलेलं होतं, उष्ण पदार्थाने दिलेला उष्मा बरोबर थंड पदार्थाने ग्रहण केलेला उष्मा. आठवतंय हे? राईट. याचा अर्थ याचा अर्थ हा कॉपरचा जो गोळा आहे, तांब्याचा गोळा, म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे ना आपलं, तो किती उष्णता देणार आहे, ती उष्णता बरोबर असेल. कोणाच्या बरोबर असेल? पाण्याने शोषलेली उष्णता म्हणजे QW आणि कॅलरी मापीने शोषलेली उष्णता. इझी, बरोबर आहे. पाणी पण शोषून घेणार आहे आणि कॅलरी मापी पण त्याची उष्णता शोषून घेणार आहे, तर दोघांची बेरीज करावी लागेल आपल्याला. तर मग काय, आता इथे सोडवायचंय गणित. आता तुम्हाला ऑलरेडी माहितीये, इथे अजून एक सूत्र लिहून काढा पाहिजे तर कंसामध्ये लिहा. आपलं क्यूचं जनरल सूत्र काय असतं, आता जस्ट आपण बघितलेलं, MC डेल्टा T, बरोबर आहे. हे सूत्र होतं. तर चला आता मग आपण सूत्रामध्ये किमती ठेवूयात. तर आता इथे सूत्र आपलं काय बनणार बघा, हे MC च्या ऐवजी, आता Qच्या ऐवजी ही सूत्र म्हणजे किमती टाकायच्यात आपल्याला. पण आधी आपण ही नावं जी दिली ती टाकूया. आता ऑब्जेक्ट QO आपला ऑब्जेक्ट आहे, तर ऑब्जेक्ट साठी पहिल्या लाईनीमध्ये बघा हे काय लिहिलेलं आपण, MC आणि T ची जी पण काय किंमत लिहिलेली ती लिहूयात. तर आता आपलं M किती होतं, M किती होतं आपलं, M होतं, डायरेक्ट नाही ठेवायचं, आधी MO ठेवूयात, MO ठेवूयात त्याला. MOCC आणि डेल्टा T आहे ना, म्हणजे कंसामध्ये आपल्याला काय वजा करावं लागेल, कंसामध्ये आपल्याला काय वजा करावं लागेल, TO
TO वजा TM म्हणजे मिश्रणाचं तापमान नंतर जे होणार आहे ते. झालं, कळलं? फक्त एम सी आणि डेल्टा टीच्या ऐवजी आपण जी नावं दिलीत, स्वतःहून आपण जी नावं दिली ती टाकली. एम आणि डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे तापमानात किती बदल झालाय. तर तुम्ही बघू शकता आधी तांब्याच्या गोळ्याचं तापमान 100 होतं आणि नंतर मिश्रणाचं तापमान जे होईल तेच त्याचं होणार आहे. ते काय आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण त्याला नुसतं नाव देऊन ठेवले टीएम. ठीक आहे, इथपर्यंत कळलं? इथपर्यंत कळलं मुलांनो? हो मॅडम. ओके, सेम वे आता मला पुढचं बरं तुम्ही सांगा. क्यू डब्ल्यू पाण्यासाठी आता कसं लिहिणार आपण सेम सूत्र? लवकर लवकर सांगा. एम साठी काय लिहिणार? एमच्या ऐवजी काय लिहिणार? इथे दिले बघा पाण्यासाठी. पाणी म्हणजे वॉटर. MW. परत सीच्या ऐवजी TW. CW. व्हेरी गुड. आणि आता डेल्टा टी ऐवजी कंसामध्ये मिश्रणाचं तापमान वजा पाण्याचं सुरुवातीचं तापमान ठीक आहे, झालं पाण्याचं. आता दुसरं QC MC, CC आणि इथे पण TM वजा TC. इझी झालं. आता काय झालं आपले सूत्र लिहून, आता नुसत्या किमती टाकून आतमध्ये कॅल्क्युलेशन करायचे आपल्याला. तर बघा MO ची किंमत आहे 100, CC ची किंमत आहे 0.1, इथे TO 100 होता वजा TM तर आपल्याला काढायचंच आहे. आता इथे M किती होता आपला? MW किती होता? 195. CW पाण्यासाठी किती आहे? 1 आहे. आणि इथे TM काढायचे आणि TW किती आपला? 20 अंश आहे. ठीक आहे, अधिक ह्याला पाहिजे तर ह्या मोठ्या चौकोनी कंसात टाका, कन्फ्युजन. MC किती आपला? कॅलरी मापित वस्तुमान 50, हे 0.1 आहे. आणि थांबा 1 मिनिट. चला पटकन आता ह्याला कॉपी करा, 1 मिनिट देते मी, लवकर. कॉपी करून झाल्यावर हात वर करा. हा, ज्यांचं कॉपी करून होईल त्यांनी हात वर करा. झालं? ठीक आहे, ग्रेट. आता आपण जाऊया त्याला. मग काय आता पुढचं तर चला, आता मला पटपट तुम्ही सांगत जावं, मी सोडवते. तुम्ही मला हेल्प करणार आहे आता सोडवायला. कंस ओपन करायचे आपल्याला, नॉर्मल हे गणितामध्ये जसं कॅल्क्युलेशन करतो तसंच.
आता हे 100 गुणिले 0.8 किती येईल? 100 गुणिले हा शून्य आणि हा एक पॉइंट निघून जाईल ना रे. 10. येस, 10. ठीक आहे. इथे पण सेम 195 आणि इथे सांगा 50 गुणिले 0.8. 5. व्हेरी गुड. मग आता कंस ओपन करूयात. 10 गुणिले 100 आणि परत 10 ने टीएम ला गुणल्यावर 10 टीएम. इथे 195 ने टीएम ला गुणल्यावर 195 टीएम. आता इथे 195 गुणिले किती होणार? सांगा मला किती येते तुम्ही. 5. नाही इथे 195 गुणिले 20 घेणार ना. 2 ने 1 ते किती होते सांग. 20 कसं येणार बेटा? हे बघा 5 दुनी 10 चला गेले 1, 9 दुनी 18 आणि 19 चला गेले 1, बेक बे 2 आणि 3 390 आणि इथे ऑलरेडी एक 0 होता कारण हे 20 होतं. तर हे झालं 3900 आणि हे 5 गुणिले टीएम 5 टीएम आणि वजा 5 दुनी 10 हे 100 झालं. तर आता हे टीएम आपण एकत्र घेऊया. ठीक आहे. तर हे 195 इकडची बाजू अशीच सध्या ठेवूयात. 195 आणि 5 200 वजा इथे 3900 बघा मुलांना वजा 3900 आणि इथे वजा 100 किती झालं? वजा 3900 वजा 100 किती झालं? 3800. नाही वजाचं चिन्ह दोघांचं. समान चिन्ह असल्यावर आपण काय करतो? बेरीज. हा मग किती आलं उत्तर? 4000. येस. आणि चिन्ह कशाचं ठेवणार? वजा. येस. तर वजाचं चिन्ह ठेवलं आणि 4000 लिहिलं. मग आता हे 4000ला तिकडे पाठवूया आणि ह्या टीएमला 1000 अधिक वजा 4000 इकडे आल्यावर अधिक 4000 हे 200 टीएम आणि इकडे अधिक मग 5000 मागे कोणीतरी बोलतोय आवाज येतोय. ठीक आहे. मग काय तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी 210 ने तिकडे गेलं गुणाकार आहे तो भागाकार होईल. इकडे करते मी 5000 भागिले 210 बरोबर टीएम. चला आता हे भागाकार करून मला उत्तर सांगा किती येते. इझी होतं.
मुलांना झालं? चला आता हे ना आपण एवढं कॉपी करून झाले, कोणाकोणाचं कॉपी करून झालं हातवर करा. भागाकार आता तुम्ही नंतर करायचा. ठीक आहे, चला आता आपली धडा इथे संपलेला आहे. अजून 1-2 गणित आहेत जे आपण पुढच्या क्लासमध्ये घेऊया आणि नवीन धडा पुढच्या क्लासमध्ये चालू करू. पण तोपर्यंत आता आपण काय करूयात, आपला स्वाध्याय सोडवूयात. 15 मिनिटं आहेत आपल्याकडे, आपण स्वाध्याय सोडूया तोपर्यंत आपला. तर बघा मुलांनो, आता ह्याच्यामध्ये अच्छा मला सांगा मुलांनो, तुमच्या शाळेमध्ये तुमचा हा स्वाध्याय लिहून झालाय वहीमध्ये? शाळेमध्ये हा धडा शिकवून झालाय? स्वाध्याय पण लिहून झालाय? ती स्वाध्याय लिहिलेली वही आता आहे तुमच्याकडे? नाही. का बरं? सायन्सचा पिरियड म्हटलं घेऊन यायचे ना. बरं ठीक आहे, चला. हा ठीक आहे, ज्यांच्याकडे आहे ओपन करून ठेवू शकता. चला तर मी प्रश्न विचारणारे पटकन तुम्हाला उत्तर सांगायचे. बघा पहिला प्रश्न, हवेतील पाण्याचे प्रमाण ज्या राशीच्या साहाय्याने मोजले पाण्याचे प्रमाण, पाणी किती हवेमध्ये? आर्द्रता. नीलपेक्षा आर्द्रता. येस, करेक्ट. समान वस्तुमान असलेल्या वेगवेगळ्या पदार्थास समान उष्णता दिली असता त्यांचे वाढणारे तापमान त्यांच्या डॅश गुणधर्मामुळे समान नसते. विशिष्ट विशिष्ट उष्माधारकता, कारण आपण ते आता बघितलेलं ना गेल्या क्लासमध्ये, लोखंडाचा गोळा घेतलेला आपण, तांब्याचा घेतलेला, जस्ताचा घेतलेला, तर त्या मेणामध्ये जास्त खोलवर लोखंडाचा गोळा गेला. विशिष्ट उष्माधारकता. पदार्थाचे द्रवातून स्थायू रूपांतर होत असताना पदार्थातील अप्रकट उष्मा डॅश काय होतं त्याचं? बाहेर पडतो. येस, द्रवामधून स्थायूमध्ये रूपांतर होते, म्हणजे वस्तू थंड होतीये, थंड होताना उष्णता बाहेर पडणार. व्हेरी गुड. अच्छा, आता पुढे खालील आलेखाचे निरीक्षण करा. पाण्याचे तापमान 0 अंशापासून वाढवत नेण्यास त्याच्या आकारमानात होणारा बदल विचारात घेऊन पाणी व इतर पदार्थ यांच्या आचरणात नक्की काय फरक आहे ते स्पष्ट करा. पाण्याच्या या प्रकारच्या आचरणास काय म्हणतात? हे वाला आपण ऑलरेडी केलंय मुलांना, आठवतोय तुम्हाला? कशाचं आहे हे आलेख? हा कशाचा आहे? ऑलरेडी आपण ह्याला डिस्कस केलंय. काय होतं त्या टॉपिकचं नाव? काय होतं? उष्णता. बिंदू आर्द्रता. आर्द्रता. तुम्ही म्हटलं की स्वाध्याय सोडवलाय आणि काय केलंच नाहीये, हा की वहीच नाहीये तुमच्याकडे. अरे पाण्याचे असंतत आचरण ना, बघा हे पाण्याचे थंड थंड करत गेल्यावर आकारमान खाली 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 जायला पाहिजे ना, पण 4 पासून काय होतंय, परत त्याच्या आकारमानामध्ये वाढायला सुरुवात झाली. म्हणून नाही का बर्फ बनतो आणि पाण्यावर तरंगत राहतो. आपण बघितलेलं मग ते बर्फाळ प्रदेशामधले सजीव तरी पण कसे काय जिवंत राहतात. हे पाण्याचं काय असंगत आचरण आहे. मग ते असंगत आचरण आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, तर तेच इथे तुम्हाला स्पष्ट करायचं. ठीक आहे, तर काय विचारले त्यांनी? इतर पदार्थ यांच्या आचरणात नक्की काय फरक आहे? तर तुम्हाला हे असंगत आचरणवालं वाचून त्याच्यामधून पॉइंट्स मार्क करायचे. काय ह्याचं उत्तर आपल्याला लिहायचं? हा सांग. पाण्याला 0 पासून उष्णता देण्यास सुरुवात केल्यास त्यांचे आकारमान कमी होऊ लागते. आकारमान कमी होण्याची क्रिया 4 अंश सेल्सियस पर्यंत चालते. त्यानंतर आकारमान वाढत जातो. याचा अर्थ असा होतो की पाण्याची घनता 4 अंश शून्य तापमानाला लघु उत्तम असते. बरोबर. तर पाण्याची जी आहे आकारमान वाढण्याच्या ऐवजी 4 अंश पर्यंत काय होतंय, ते 4 अंश पर्यंत त्याचं आकारमान कमी होण्याऐवजी ते वाढत वाढत जाते. म्हणजे जर उष्णता दिली, बघा मुलांना, बर्फाला जर आपण उष्णता दिली तर त्याचं आकारमान काय होणार आहे?
त्याचं आकारमान वाढायच्या ऐवजी कमीच राहते. पण 4 नंतर त्याचं आकारमान वाढायला जे आहे ती आकारमान कमी व्हायला सुरुवात होते, वाढायला सुरुवात होते. बरोबर लिहिलंय त्याने. अच्छा बेटा तुम्हाला दिसत नाही. तुझं काय नाव आहे? ज्याने आता उत्तर वाचलं. 1 मिनिट कॅमेराच्या समोर येशील? एक मुलगा कुठेतरी उत्तर वाचतोय ना? काय नाव आहे त्याचं? एवढं असं का बघताय तुम्ही? मी काही बेटा कॅमेरा समोर ये 1 मिनिट. कोणी उत्तर वाचलं? हात वर करा. आता हे जे मी उत्तर वाचलं ते कोण? अच्छा तू उत्तर वाचलं बेटा. काय नाव आहे तुझं? नाव मॅडम सांग आवाज ना नाही तुझं. येत. तुझं नाव सांग ना. नाव सांग तुझं. टीना सर आहे ना. बरं ठीक आहे. चला आता पुढचं बघूयात. माझा आवाज नाही येते तुम्हाला? माझा आवाज नाही येते तुम्हाला मुलांना? माझा आवाज स्पष्ट आहे? मॅडम तुमचा आवाज नाही येत आहे. बरं ठीक आहे थांबा मी रिलोड करते. माझा आवाज नाही येते. ओके थांबा. आता येतोय माझा आवाज? हो येत आहे. हा बेटा मी मगाशी ना तुला तुझं नाव विचारत होते. तू उत्तर वाचलंस ना? तुझं काय नाव आहे? सारिका. सारिका. अच्छा ठीक आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. एक मिनिट हा मुलींनो. किती होतं याचं पेज नंबर? आपोआपच ते हल्लं. थांबा. 62. 71. ठीक आहे बेटा. थँक्यू. तर हे पाण्याचं असंगत आचरण तुम्ही स्पष्ट केलं. आता पुढचा प्रश्न क्रमांक 3. विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय? प्रत्येक पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता वेगवेगळी असते हे प्रयोगाच्या साहाय्याने सिद्ध करा. तर तोच तो प्रयोग, तो गोळा टाकायचा प्रयोग होता ना, तोच तो प्रयोग इथे एक्सप्लेन करायचा, त्याला स्पष्ट करायचंय. आणि विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय त्याची बघा व्याख्या मी तुम्हाला ऑलरेडी अंडरलाईन करायला लावलेली होती. तर ते सेम टू सेम इथे उत्तर लिहिणार तुम्ही. परत उष्णतेचे एकक ठरवताना कोणता तापमान खंड निवडतात का? हे कोण सांगेल मला? एक एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्मा म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय. हे बरोबर आहे. हे प्रश्न 3चं उत्तर झालं. आता मी प्रश्न क्रमांक 4 विचारते. उष्णतेचे एकक कॅलरी किलो कॅलरी आहे हे ठरविताना 14.5 सेल्सिअस
ते 15.5 सेल्सिअस हा खंड निवडला, कारण इतर कोणत्याही खंड निवडल्यास 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्मा अधिक असतो. कमी अधिक होऊ शकते, घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, बरोबर आहे हे पण उत्तर. पुढे आता इथे काय विचारलंय, खालील तापमान काल आलेख स्पष्ट करा. आता हे आठवते तुम्हाला, हा अप्रकट उष्मावाला आलेख आहे की आपण पाण्याला बर्फाला उष्णता दिली तर 4 अंशापर्यंत जवळजवळ तापमान वाढतच नाहीये. तापमान बघा शून्यावरच अडकलंय. इथून हळूहळू तापमान वाढायला सुरुवात होते. मग आणि परत 100 अंशावर गेल्यावर पण आपण उष्णता देतोय पण तापमान वाढतच नाहीये. कारण आपण दिलेली उष्णता कशासाठी वापरली गेली? पाण्याची वाफ बनवायला. तर ह्याला तुम्हाला स्पष्ट करायचंय की हा जो आहे तो हा जो आलेख आहे जो पदार्थाचा अप्रकट उष्मा दर्शवतो. आणि मग ह्याला स्पष्ट करा जे आता मी सांगितलं तेच. आता स्पष्टीकरण लिहा. थंड प्रदेशात जलीय वनस्पती व जलचर यांना जिवंत ठेवण्यात पाण्याच्या असंगत आचरणाची भूमिका स्पष्ट करा. ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं होतं. अति थंड प्रदेशामध्ये अच्छा बेटा, सगळे क्वेश्चन गो थ्रू करूया. शीत पेयाची बाटली फ्रीज मधून काढून ठेवल्यास बाटलीच्या बाह्य पृष्ठकावर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. याचे स्पष्टीकरण दवबिंदूच्या साहाय्याने करा. हा, आता मला ह्याचं उत्तर तुमचं ऐकायचंय की काय लिहिले. आता हेच उत्तर वाच बेटा. दुसऱ्याचं का मॅडम? आज हा दुसराच. वातावरणातील हवेत ओलावा असतो, पाण्याची वाफ असते, याला आर्द्रता म्हणतात. फ्रीज मधून काढून ठेवलेल्या बाटलीचा बाह्य पृष्ठभाग थंड असतो. वातावरणातील हवा या थंड पृष्ठभागाच्या साधिण्यात आल्यास हवेतील पाण्याच्या वाफेचे संघटन होऊन बाटलीच्या पृष्ठभागावर पाण्याचे थेंब दिसू लागतात. हा, ऐक बेटा आता. इथे तू संघनन शब्द पाहिजे. संघटन नाही, संघनन. करेक्शन कर. हो. आणि अजून एक काहीतरी शब्द वेगळा हा, संपर्कात आल्यावर किंवा संपर्कात आल्यावर. हो मॅडम. ठीक आहे, चला आता पुढे. पाण्याच्या असंगत आचरणामुळे खडक फुटून त्याचे तुकडे होतात, हे वाक्य स्पष्ट करा. हे आपण बघा ऑनलाईन क्लासमध्ये ऑलरेडी हे वालं आणि हे वालं दोन्ही पण डिस्कस केलेलं होतं ना. ते जरा डोके लावा प्रश्नामध्ये पण हाच प्रश्न होता. तर हे आपण एक्सप्लेन केलेलं होतं ऑलरेडी. आता इथे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अप्रकट उष्मा म्हणजे काय? पदार्थातील अप्रकट उष्मा पदार्थातून बाहेर टाकला गेल्यास पदार्थाच्या अवस्था कशा बदलतील? पदार्थातून उष्मा बाहेर टाकल्यावरती काय होईल? पदार्थाची अवस्था, एकतर तो जर वायू असेल तर तो द्रव बनेल, द्रव असेल तर तो स्थायू बनेल. अप्रकट उष्मा म्हणजे काय? त्याची व्याख्या पण आपण ऑलरेडी त्या दिवशी अंडरलाईन करून तुम्हाला मी होमवर्क मध्ये लिहायला सांगितली होती, ती सेमच व्याख्या. आता पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्वाचा वापर करतात? ह्याचं उत्तर वाचा, काय लिहिलंय तुम्ही. उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता, थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता या तत्वास उष्णता विनिमयाचे तत्व म्हणतात. या तत्वाचा उपयोग उष्माधारकतेच्या मापासाठी करतात. येस. आता ह्याच्यामध्ये ना, पदार्थाने गमावलेली उष्मा ही पदार्थाने ग्रहण केलेल्या उष्णते एवढीच असते. ते दोघ जण समान असतात हे आलंय का त्याच्यामध्ये उत्तरामध्ये? ते नाही आलं बहुतेक. तर ते हा, मग ते करेक्शन कर बेटा. एका उष्ण पदार्थाने गमावलेली उष्णता ही थंड पदार्थाने ग्रहण केलेल्या उष्णते एवढीच असते. या तत्वाला उष्णता विनिमयाचे तत्व म्हणतात. या तत्वाचा वापर पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी होतो. कळलं? ते समान असते शब्द. हा, पुढे.
पदार्थाच्या अवस्था बदलातील अप्रकट उष्म्याची भूमिका स्पष्ट करा. हे सेमच इथे काय विचारलेलं, बाहेर टाकल्यावर काय होईल, आणि इथे पदार्थाच्या ह्याच्यामध्ये आपण काय लिहू शकतो की द्रव पदार्थाला उष्णता दिल्यास एका तापमानावर येऊन तापमान वाढ थांबते आणि त्या तापमानाला द्रव पदार्थाचे वायूमध्ये रूपांतर व्हायला लागते. मग वायूमध्ये रूपांतर होण्यासाठी त्याने जो उष्मा शोषून घेतला त्याला आपण अप्रकट उष्मा म्हणतो. सेम तुम्ही काय करू शकता, एकदम थंड पदार्थ, बर्फ, स्थायू पदार्थ लिहा. हा, स्थायू पदार्थाला उष्णता दिल्यास काही काळ त्याचं तापमान वाढत नाही आणि ते दिलेली उष्णता जी आहे त्याला वितळवण्यास वापरली जाते, त्याचं स्थायू मधून द्रव मध्ये रूपांतर करण्यासाठी वापरली जाते. बस तेच परत एकदा तेच स्पष्ट करायचंय. हवा संतृप्त आहे की असंतृप्त आहे हे कशाच्या आधारे व कसे ठरवाल? चला मला पटकन ह्याचं उत्तर काय लिहिलंय ते सांगा, मग आपण क्लास संपू. जर हवा संतृप्त असेल तर वातावरणात जागोजागी दव बिंदू दिसतात. हवा संतृप्त असण्याची ही एक मोठी खूण आहे. ठीक आहे, ठीक आहे बेटा. अजून एक ह्याच्यामध्ये हे लिहू शकतो. बरं ठीक आहे, हेच उत्तर चालेल काय? अजून एक आहे उत्तर, पण ते थोडं कठीण वालं उत्तर आहे. मॅडम सांगू का? नाही, वाचलंच ना तू, झालं ना. ठीक आहे, तर आता राहिलेत फक्त गणित है ना. स्वाध्यायामधली आता आपली फक्त गणित राहिलेत, ती आपल्या पुढच्या क्लासमध्ये आपण सोडूया. गणित पण सोडून स्वाध्यायामध्ये अच्छा, मग आपण एक काम करूया, पुढच्या क्लासमध्ये ना 10 मिनिटं स्वाध्यायामध्ये जी गणित त्याच्या फक्त किमती बदलून काय मॅडम समजत नाही. अरे तुमच्या तिकडे माझा आवाज काहीतरी इश्यू सांगते. हा, तुम्ही म्यूट करा. हा, परत आता माझा आवाज तुम्हाला नीट येईल. स्वाध्यायामध्येच तुमची जी गणित आहेत ना, तुम्ही म्हणताय सोडवलेत ऑलरेडी तुम्ही, तर 30 गणित मी तुम्हाला परीक्षेसाठी देईल ऑनलाईन. तुमची परीक्षा घेईल पहिले 10 मिनिट पुढच्या क्लासमध्ये, फक्त त्याच्या किमती बदलेल. चालेल? चला, ओके, थँक्यू सो मच. आपण आता भेटूया.